नमस्कार मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला माहिती देतो. एका भाऊची कमेंट आली होती की अशी अर्धवट माहिती दे जाऊ नका म्हणून माझ्याकडे. तर कसं असते, जास्त करून एका मिनिटाच्या वरचं कोणी व्हिडिओ पाहत नाही, स्क्रोल करतात. त्यामुळे आपण छोट्या छोट्या रील बनवून टाकत असतो. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडी अर्धवटच माहिती होईल, परंतु जे मला फॉलो करतात त्यांना सविस्तर आपण आतापर्यंत छोट्या रीलमध्ये किंवा यूट्यूबवर सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर काल मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या सोयाबीनची परिस्थिती काय आहे. तर पाहून घ्या मित्रांनो, या प्रकारचं सोयाबीन आपलं सध्या आता या स्टेजमध्ये दिसत आहे. एकच नाही मित्रांनो, पूर्णला पूर्ण असं आपलं सोयाबीनचीच हे बसलेली आहे. पूर्णला पूर्ण पाहून घ्या, सगळ्याला सगळं जवळपास असंच झाले आहे. पाहून घ्या मित्रांनो, लय भारी हे तुम्हाला दाखवायचं नाही, परंतु मी एक यावर्षी नवीन प्रयोग केला होता. त्यामध्ये आपण आतापर्यंत बरेच छोटाले जे रील आहे त्यामध्ये मी तुम्हाला माहिती देण्याची प्रयत्न केला होता. परंतु जे नवीन असतात की जे की आजच तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूब असो का इंस्टाग्राम असो का किंवा फेसबुकवर असो तुम्हाला मिळत असेल, तर तुम्हाला अशी अर्धवट माहिती वाटू नये याकरता तुम्ही काय करा, आपलं जर समजा फेसबुकवर असेल तर तिथं प्रोफाईलमध्ये जा, तुम्हाला पोस्टमध्ये पूर्ण आपल्या शेताचे डिटेल छोटाले रील्स आपल्याला मिळतात. इंस्टाग्रामवर पण तसंच आपण आतापासून शेतीतलेच व्हिडिओ टाकलेले आहेत. याच्या अतिरिक्त आपण टाकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये गावामध्ये कार्यक्रम असला तर ते एक टाकत असतो. तर मित्रांनो, 12 तारखेला आपण फवारणी घेतली होती या सोयाबीनवर. तर त्याच्यामध्ये आपण टॅग हिकिमा नावाचं औषध घेतलं होतं की जवळपास 20 दिवसाचा आपल्याला त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला त्या औषधाचा आपल्याला मिळाला रिझल्ट. आपल्या आळ्या 100% मिळालेले आहेत. आपण कोणी औषधाचं प्रमोशन करत नाही, आपण त्याच्यामधील जे घटक असतो का त्याच्यावर लक्ष देत असतो. तर तुम्हाला ते औषध हे पाहिजे असेल की मी काय शेतामध्ये केलं त्याचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला तिकडं ज्या तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेले तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल त्याच्यात. पण सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की आता आपण जवळपास 12 ते आज 19 तारीख आहे, 7 दिवसाचा कालावधी झाला आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आपण याच्यामध्ये फवारणी करणार आहोत. तर तुम्ही म्हणसान की 20 दिवसाचा कालावधी म्हणला आणि पुन्हा परत फवारणी का करावं. मित्रांनो, आपण किडीच्या स्टेजनुसार किंवा पिकाच्या परिस्थितीनुसार आपण फवारण्या करत असतो. तर आपला एक शेवटचा ग्रेड राहिलेला आहे 0050, ते आपल्याला या लास्टच्या फवारणीमधून द्यायचं आहे. त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आज जाणवली मला की आज त्याच्यानंतर पांढऱ्या माशीचं गेंगाणं उठायला आहे. त्यासाठी आपल्याला यावेळेस आळीचं औषध नाही घ्यायचं या 1.5 एकर क्षेत्रासाठी. त्या 1.5 एकर क्षेत्राला थोडं लांबून म्हणजे 20 समजा 2 ते 3 तारखेला फवारणार आहे, परंतु या 1.5 एकर क्षेत्रासाठी मला आता लगेच फवारणी करावं लागणार आहे की जे की पांढऱ्या माशीचा गेंगाणा उठत आहे. पांढऱ्या माशीनं मित्रांनो की आपल्या पिकामधील जे रसरोषित केल्याच्या नंतर सोयाबीन पिवळं पडतं किंवा येलो मोजा घेण्याचे प्रमाण वाढतात. त्यामुळे आपण आता पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणार आहोत. जर तुम्ही नवीन असताना मला जर आज तुम्ही नवीन पाहत असताल तर आपल्या प्रोफाईलवर एकदा जाऊन पहा. तिथं आपण शेतीमध्ये जे 2026मध्ये जे नवीन प्रयोग केले होते या 3 एकर क्षेत्रामध्ये. 15 एकर क्षेत्र आहे माझ्याकडं, परंतु या 3 एकरावर आपण नवीन प्रयोग केले होते तेच मी तुम्हाला जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे कॉमन असते जे तुम्ही